सर्वप्रथम मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना नमन करते. सर्वांना माझा नाव बुद्ध आहे. जय भीम. पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे पायाची धूळ, स्त्री म्हणजे पापाचे मूळ. स्त्रीबद्दल एक अशी घाणेरडी भावना होती की म्हणजे स्त्री शिकू शकत नाही, स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढेच माहिती होते. पण सावित्रीबाईंनी हे खोटे ठरवले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते आणि सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील हे दोघंही दयाळू, प्रेमाळू व कष्टाळू नवरा बायको होते. सावित्रीबाई त्यांची मुलगी. पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिकू देत नव्हते. अर्थातच सावित्रीबाई सुद्धा नाही शिकल्या. पूर्वीच्या काळी मुलगी 5-6 वर्षाची झाली की पाळण्यातच बाशिंग बांधत होते आणि मुलाचं लग्न 9व्या-10व्या वर्षी होत असे. जर मुलाचे लग्न 9व्या-10व्या वर्षी झाले नाही तर त्या मुलाला घोड नवरा असे संबोधले जायचे. लक्ष्मीबाईला सावित्रीच्या लग्नाची काळजी लागलेली होती. हे विचार त्यांनी खंडोजींना मांडले. लक्ष्मीबाईंनी आणि खंडोजींनी सावित्रीचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावले. ज्योतिबा फुले यांना समाजासाठी काहीतरी करायचे होते, पण नेमकं कसे त्यांना तेही समजत नव्हते. त्यांना असे वाटायचे की स्त्रीला शिकू दिले तर जग पुढे जाईल आपलं. जर स्त्री शिकली तरच प्रगती होईल. म्हणून ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिकवले, वाचायला लिहायला शिकवले. त्यांची शाळा म्हणजे शाळेत पहिले स्त्रियांसाठी शाळा नव्हत्या. न मुलींना शिकू देत होते ना स्त्रियांना. स्त्रियांसाठी फक्त चूल आणि मूल एवढेच होते. मग ज्योतिरावांनी दिवसभर शेतात काम करून, ज्योतिराव व सावित्रीबाई दिवसभर शेतात काम करून दुपारचं जेवण उरकून पटकन आंब्याच्या झाडाखाली बसतात व त्यांची शाळा तरी कशी. आंब्याच्या झाडाखाली त्यांचा वर्ग व लाकडाच्या काडीची पेन्सिल व जमीन म्हणजे त्यांची पाटी. ज्योतिरावांनी असंच करून सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं व सावित्रीबाईंना वाटायची मी शिकले तशी सर्व मुली शिकल्याच हव्या. म्हणून सावित्रीबाई व ज्योतिरावांनी 1847 रोजी बुधवार पेठेत पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. सुरुवातीला सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवायला यायच्या तेव्हा कुणीही येत नसे. मग हळूहळू संख्या वाढत गेली. पण शिकवायला जाताना लोक त्यांचा तिरस्कार करत असे. आणि हे का तर पूर्वीच्या काळी मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथात असे लिहिलेले होते की स्त्रियांनी शिकणे हे चुकीचे आहे, कारण स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढेच माहीत असायला हवे. जेव्हा सावित्रीबाई शिकवायला जात असे मुली, त्याच मुख्याध्यापक होत्या आणि त्याच शिक्षिका, त्याच शिकवत असे. ज्या मुली त्यांच्याकडे शिकायला जात होत्या लोक त्यांनाही वाईट बोलत आणि सावित्रींना सुद्धा खूप वेडेवाकडे शब्द बोलत, शेण फेकून मारत, दगडं मारत, खूप वाईट अवस्था होती. सावित्रीबाई तेव्हा खूप म्हणजे त्रासात होत्या. त्यांना समजत नव्हतं काय करायला काय नाही. पण त्यांनी त्यांची हिंमत तोडली नाही, तर ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांना समाजसेवा त्यांनी खूप केली. मुलींना शिकवले. त्यांची शाळेमध्ये छोट्या गटापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांनी शाळा होती त्यांची. त्यांनी खूप शिकवले मुलींना, त्याही शिकल्या आणि सावित्रीबाई खूप शिकल्या व सावित्रीबाई ती एक ज्योती आहे की भले 10 मार्च 1897ला जरी ह्या जगातून गेले पण ते मनात आमच्या कायम राहतील आणि मला याचा अभिमान वाटतो की त्यांच्यामुळे मी इथे उभे आहे. धन्यवाद. नाव बघायचे.